नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आता पावसाची सुरुवात झाली। इकडं पाऊस पडायला लागला आमच्याकडं जोरदार। बघा रस्ता वगैरे ओला झाला आहे, पूर्ण पाऊस पडायला सुरुवात झाली। आणि आज हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने आमच्याकडे पाऊस पडायला सुरुवात झाली आहे। बघा जोरात पाऊस पडतोय। पहिलाच पाऊस पडलाय आणि मातीला वगैरे सुगंध यायला सुरुवात झाली। पहिलाच पाऊस पडून गेलाय आताच, आणि ऊन पण आले आता हे बघा। आणि पहिलाच पाऊस पडलाय आणि जो मातीला सुगंध येतोय ना, एक नंबर। मातीला एक नंबर सुगंध येतोय बघा। आताच पडून गेलाय पाऊस। आणि पहिलाच पाऊस आला आणि पोरं भिजले ती बघा, इकडं भिजतायत पावसात। कसं वाटतं भिजून? तसं आता शांत वातावरण झालंय, पाऊस वगैरे पडून गेलाय। आणि बघा, तर आता खेळायला चाललोय खालती मल्यामध्ये खेळायला जायचंय। आणि संध्याकाळी आपल्याला हनुमान जयंतीच्या इकडे भजन आहे खालगावला सुतारवाडीमध्ये, तर तिकडेच जायचंय। तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये। बघा मस्त असं आता वातावरण झालंय, पाऊस पडून गेलाय। आणि एकच मातीचं घर आहे आमच्या वाडीमध्ये। असं दृश्य पाहायला मिळत नाही आता सहजासहजी, कारण मातीची घरं वगैरे आता संपत चालली आणि एकच घर राहिलंय। अजून पण पाऊस बारीक बारीक घडघडतोय पूर्ण। परी आले आता। लालपरी येऊन गेले आत्ताच। तर आता पाऊस वगैरे आलाय आणि अजून कुणाचे आंबे वगैरे पण काढून नाही झाले। इकडं पण आंबे दिसत आहेत अजून। आमच्याकडं बहुतेक जणांनी अजून तोड नाही केली, कारण आम्ही खालच्या पट्ट्याला आणि वरती कातल पट्ट्यावर कलमांची तोड वगैरे झाली। आम्ही इकडे खाडीच्या बाजूला असल्यामुळे आमच्याकडे आंबा लेट होतो। तर आता असे इकडं आंबे वगैरे आहेत कलमावरती, दिसत असतील तुम्हाला, दाखवतो। इकडं दिसत आहेत अजून आंब्याची तोड वगैरे पण नाही झाली आणि पावसाला सुरुवात झाली बघा। पाऊस पडून गेलाय पण वातावरण पण मस्त झालंय एकदम। ऊन वगैरे पाडलं नाही आता बघा। तर आता संध्याकाळ झाले, मग अशी पाऊस वगैरे आलेला, पाऊस वगैरे लागून गेला आणि आता संध्याकाळचं मस्त असं वातावरण झालंय। आणि सगळी पोरं वगैरे आलेत, भजनाला जायचंय, गर्दी तिकडं आहेत। इकडून आपल्याला भजनाला जायचं खालगावला सुतारवाडीमध्ये। तर जाऊया, व्हिडिओमध्ये दाखवतो। हनुमान जयंती निमित्त भजन आहे आपलं, तर जाणार आहे आम्ही। तर चला। तर मित्रांनो, आता आम्ही आलोय भजनाच्या ठिकाणी। मंदिर आहे हनुमान मंदिर, इथेच आपल्याला भजन करायचं आहे। तर चला।
तर अशा पद्धतीने आपलं भजन वगैरे झालेलं आहे आणि आता भजन वगैरे करून चाललो आहे आता घरी. तर आता ही व्हिडिओ इथंच संपवूया आणि व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.